आजकाल सुंदर दिसण्यासाठी किंवा तरुण दिसण्यासाठी सर्जरी करणं, इंजेक्शन्स घेणं, त्याच प्रकारे बॉडी बनवण्यासाठी देखील इंजेक्शन्स घेणं खूप कॉमन झालंय। आजकालच्या लोकांना हे करणं म्हणजे काहीच वाटत नाही, पण याच्यातून तुमच्यासोबत काय घडू शकतं याचं एक सुप्रसिद्ध उदाहरण आपल्या समोर आलंय। सध्या सलमान खानचे भाऊ असणारे सोहेल खान यांचे व्हिडिओज आणि फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत। त्याच्यामध्ये ते एकदम एलियन सारखे दिसत आहेत। एक सेकंड दोस्तों, एक सेकंड एकदम वयस्कर 90 वर्षाच्या म्हाताऱ्यासारखे ते दिसून येत आहेत। ते एकदम बारीक झालेत, त्यांचं वजन खूप प्रमाणात कमी झालंय आणि आपण बघितलं तर ओळखूच येणार नाही की हे सोहेल खान आहेत। याच्या मागे काय कारण असू शकतं? जे सोहेल खान 2000च्या दशकामध्ये त्यांना बघून सर्वांनी इन्स्पिरेशन घेतलं, त्यांची बॉडी बघून सर्व मुलांना वाटायचं की आमची ही बॉडी अशीच असली पाहिजे, त्यांच्यामध्ये अचानक असा बदलाव का घडून आला? तर कारण असं सांगितलं जात आहे की सोहेल खान यांचं वय सध्या 55 वर्षाच्या पुढे आहे, पण तरुण दिसण्यासाठी त्यांनी काही इंजेक्शन्स किंवा स्टेरॉइड्स घेतलेत। त्याच प्रकारे काही पर्सनल इश्यूज पण असू शकतात, पण कारण नेमकं अजून समोर आलं नाही। कारण असंही सांगितलं जात आहे की त्यांची पत्नी सीमा वालिया यांच्यासोबत त्यांनी पळून जाऊन विवाह केला होता, त्यांचा 2022 मध्ये घटस्फोट झाला। या कारणांमुळे सोहेल खान खूप डिप्रेस झालेत असं सांगितलं जात आहे। सोहेल खानचं तर झालंच, पण अलीकडे सलमान खानचे पण काही व्हिडिओज आणि फोटो सोशल मीडियावर शेअर झाले होते, त्याच्यामध्ये ते खूप जाड दिसत आहेत, खूप वयस्कर दिसत आहेत, पण याच्यामध्ये समजत नाही की नेमकं कारण काय असेल। खूप ठिकाणी तर सोशल मीडियावर असेल किंवा खूप तज्ञ सांगत आहेत की हे तरुण दिसण्यासाठी इंजेक्शन, स्टेरॉइड्स, त्याच प्रकारे आपलं वय दिसून नाही यावं यासाठी हा पूर्ण प्रयत्न चाललाय। जो प्रयत्न यांनी इंजेक्शन्स घेऊन सुंदर दिसण्यासाठी किंवा तरुण दिसण्यासाठी असेल किंवा बॉडी बनवण्यासाठी असेल, असे आपण इन्स्पिरेशन कुणाकडूनही घेतलं नाही पाहिजे। फिल्म स्टार कडून तर घेतलंच नाही पाहिजे, कारण हे लोक पैशाचा वापर करून काहीही करू शकतात। पण याचा दुष्परिणाम झालाय, ते वेगळेच म्हातारे आणि घाण दिसायला लागलेत। पण यातून तरुणांनी शिकलं पाहिजे की तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल करा, जिम करा, बाकी सर्व गोष्टी करा, खाण्यापिण्याकडे लक्ष द्या, पण अशी इन्स्पिरेशन घेऊ नका, कारण स्टेरॉइड्स आणि इंजेक्शनचा परिणाम खूप वाईट होऊ शकतो। अशीच माहिती तुम्हाला अजून हवी असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।